Now I am going to teach you one brief question. Listen carefully. This is the main part of this lesson. What is the question? Write evolutionary history of modern man. Evolutionary history of modern man. आताचा जो मॉडर्न माणूस आहे, डेव्हलप्ड ह्युमन बीइंग आहे, यामध्ये डेव्हलपमेंट कशी झाली, तो कशा प्रकारे डेव्हलप होतो, त्यांच्यामध्ये झालेले चेंजेस कशा टाईपचे होते, याचा पूर्ण डिटेल्स द्यायचं आहे. म्हणजे जसं आपण पाहिलं, वी आर लर्न दॅट मॅन हॅज डेव्हलप्ड फ्रॉम द मंकी. माणूस हा माकडापासून डेव्हलप होतो गेला, पण एक्झॅक्टली किती पिरियड लागला, किती वर्षामध्ये तो डेव्हलप झाला, हाऊ मेनी इयर्स इट टूक टू डेव्हलप फॉर द मॉडर्न ह्युमन बीइंग. टुडे वी कॅन सी द ह्युमन बीइंग इज टोटली डेव्हलप्ड. इट इज व्हेरी स्ट्रॉंग अँड फुल ऑफ स्ट्रेंथ, टेक्नॉलॉजी. But before this modern human being, there was a period when humans started to live in a group. Humans started to make agriculture, farming we can say, and how he developed himself. We can see here the first point. बघा आपल्याला या आन्सर मध्ये ब्रीफ क्वेश्चन आहे, बरेच पॉइंट असतील याच्यामध्ये. लर्न करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर पाठांतर करा. ओके. अँसेस्टर्स ऑफ ह्युमन डेव्हलप्ड फ्रॉम लेम्यूर. बघा, अँसेस्टर म्हणजे पूर्वज, माणसाचे जे पूर्वज होते, हा लेम्यूर माकडासारखा दिसणारा एक प्राणी, तो म्हणजे लेम्यूर, यापासून डेव्हलप झाला. फर्स्ट पॉइंट पुन्हा एकदा आहे का, ancestors of human developed from lemur. Okay, second point. Around 7 crore years ago, monkey-like animals evolved from lemur. बघा, about 7 crore years ago, lemur-like monkey was developed. म्हणजे बघा, 7 करोड वर्ष लागली, 7 कोटी वर्ष लागली. त्या 7 कोटी वर्षामध्ये माकडासारखा दिसणारा प्राणी तयार झाला. डेव्हलपमेंट कशा प्रकारे स्टार्ट झाली बघा. सेकंड पॉइंट, अराउंड 7 करोड इयर्स अगो मंकी लाईक एनिमल्स इव्हॉल्व्ड फ्रॉम लेम्यूर. थर्ड पॉइंट, आफ्टर अबाउट 4 करोड इयर्स अगो the tails of these monkeys like animals disappear. म्हणजे जवळजवळ 4 करोड वर्षापूर्वी माकडाची जी शेपूट होती ती डिसॅपियर झाली. डिसॅपियर झाली म्हणजे गायब झाली. when the monkeys were living on the trees, the tail was useful for them. But when he started to live on the ground, what happened? The change happened and their tail is disappeared. Tail was a disappear. बघा, त्यांची शेपूट काय झाली, नष्ट झाली. आणि याला किती वर्ष लागली, किती, 4 करोड वर्षापूर्वी, बिफोर 4 करोड इयर्स अगो. ओके. Then there was enlargement in their body. Enlargement means साईज त्यांची काय झाली, वाढली. पुढच्या पिरियड मध्ये त्यांच्या बॉडीमध्ये, त्यांच्या साईज मध्ये वाढ होती. अँड ब्रेन व्हॉल्यूम अँड हँड्स वेअर इम्प्रूव्ह. त्यांचा ब्रेनचा व्हॉल्यूम, ब्रेनची साईज पण बऱ्यापैकी वाढली. अजून एक गोष्ट झाली बघा, अँड हँड्स ऑल्सो इम्प्रूव्ह. हँड्सची मुवमेंट इम्प्रूव्ह झाली. सुरुवातीच्या काळामध्ये हाताचा वापर तेवढा होत नव्हता, पण जेव्हा तो जमिनीवर राहायला लागला तेव्हा त्याला हात वापरावे लागले. दॅट्स वाय देअर हँड्स, द मुवमेंट्स ऑफ द हँड्स वेर इम्प्रूव्ह. देन व्हॉट हॅपन्स, इन दिस वे
एप लाईक अॅनिमल वेर इव्हॉल्ड आणि त्यानंतर एप सारखा वानर तयार झाला. बघा पहिल्यांदा लेम्यूर, नंतर मंकीज, त्यांच्यापासून एप नावाचं वानर डेव्हलप झाला. स्टेप्स कशा होत घेतात बघा. नेक्स्ट वन. देन गिबॉन अँड ओरँगउटन वेर राइज्ड इन साउथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया अँड गोरिला अँड चिंपांजी राइज्ड इन आफ्रिका अराउंड 2.5 करोड इयर्स अगो. बघा त्यानंतर काय झालं. बिफोर 2.5 करोड इयर्स अगो इन साउथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया गोरिला अँड चिंपांजी वेर राईज. त्यानंतरच्या पिरियड मध्ये बघा गोरिला आणि चिंपांजी नावाचे प्राणी काय झाले, डेव्हलप झाले. आणि अजून एक गोष्ट झाली, आफ्रिकामध्ये बघा, आफ्रिकामध्ये काही प्राण्यांचा उगम झाला. तो म्हणजे कोणता बघा. आपण हे पहिलं गिबॉन अँड ओरांगउटन. बघा गिबॉन अँड ओरांगउटन हे साऊथ आणि नॉर्थ एशियामध्ये डेव्हलप झाले, राईज झाले. आणि चिंपांजी आणि गोरिला हे कुठे राईज झाले, आफ्रिकामध्ये राईज झाले. बघा लेम्यूर, त्यानंतर मंकीज, एप अँड नाव फ्रॉम देन गिबॉन, orangutan, gorilla and chimpanzee, and it happened before 2.5 crore years ago. Next one. The climate became dry. See, the climate was changed, it became dry, and this resettled the reduction of forest मध्ये काही चेंजेस झाले. So the ape started to live on the land. आणि त्यानंतर मात्र एप जो वानर होता तो जमिनीवर राहायला स्टार्ट झाला. ड्यू टू दिस देअर वेअर चेंजेस इन द ल्युंबर बोन्स. हा बोनचा टाईप आहे, यामध्ये काही चेंजेस झाले. नेक्स्ट, द फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक अॅनिमल इज रॅमापिथेकस एप फ्रॉम ईस्ट आफ्रिका. माणसासारखा दिसणारा पहिला प्राणी, ज्याचा चेहऱ्याचा जो शेप होता तो थोडासा माणसासारखा होता, त्याचं नाव होतं रॅमापिथेकस. आणि हा रॅमापिथेकस हा जो मानव तयार झाला हा आफ्रिकेमध्ये, ईस्ट आफ्रिकामध्ये आढळला. बघा सेंटेन्स पुन्हा ऐका. द फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक अॅनिमल इज रॅमापिथेकस एप फ्रॉम East Africa. Next one. Neanderthal man and Cro-Magnon are the important steps of human evolution. बघा रॅमापिथेकस नंतर निअँडरथल मॅन आणि क्रोमॅनॉन हे डेव्हलप्ड माणूस थोडे थोडे तयार झाले होते. त्यानंतर जी स्टेप्स आहे, रॅमापिथेकस नंतर कोण आलं बघा, निअँडरथल आणि क्रोमॅनॉन या टाईप ह्युमन बीइंग्स तयार झाले. निअँडरथल मॅन वॉज सेड टू बी द फर्स्ट वाइज मॅन. लिसन केअरफुली. निअँडरथल वॉज सेड टू बी वाइज मॅन, म्हणजे हुशार माणूस ज्याला म्हणायचं ते निअँडरथल माणसाला म्हणत होते. द इन्क्रीजिंग ग्रोथ ऑफ ब्रेन मेड मॅन मोर इंटेलिजंट. व्हॉट हॅपन देन? द ब्रेन डेव्हलप्ड and it became more and more intelligent. निअँडरथल माणसाचा जो ब्रेन होता हा डेव्हलप झाला आणि जसा ब्रेन डेव्हलप झाला ही बिकेम इंटेलिजंट. ओके. अबाउट 10,000 years ago the wise man started to practice the agriculture. Listen, about 10,000 years ago, फक्त लक्षात घ्या, 10,000 वर्षापूर्वी माणसाने शेती करायला सुरुवात केली. In the ancient time, the human being were not living in a group. बघा ते ग्रुप मध्ये राहत नव्हते. हळूहळू त्यांना सवय झाली आणि त्यानंतर त्यांनी स्टार्ट केलं ऍग्रिकल्चर, फार्मिंग करायला स्टार्ट केले. आणि हा पिरियड किती आहे? फक्त
बिफोर 10,000 years. फक्त 10,000 वर्षापूर्वीच माणसाने शेती करायला सुरुवात केली बघा. He started to rear the cattle. Then he started to rear the cattle. गुरं पाळायला सुरुवात केली. नेक्स्ट वन. Art of writing was invented about 5,000 years ago. Art of writing, लिहिण्याची जी कला होती ही 5,000 वर्षापूर्वी माणसाने डेव्हलप केली. यू कॅन सी देर आर so many books are available, like Ayurveda, Rasa Chikitsa. Some books depend on medicines. We can find these books, and these books are written in before, we can say, 4,000 years ago. मग आयुर्वेदा सारखी काही जी पुस्तकं आहेत ही जवळजवळ 3 ते 4,000 वर्षापूर्वी लिहिलेली आहे. इट मीन्स मॅन लर्न द रायटिंग आर्ट बिफोर 5,000 years ago. 5,000 वर्षापूर्वी माणसाने लिहिण्याची कला अवगत केली. Modern science emerged out about 400 years ago, and industrial society was established about 200 years ago. बघा, माणसामध्ये हळूहळू चेंज झाला, त्यांच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये डेव्हलप होत गेली. आणि आता तर आपण पाहतो, यू कॅन सी देर आर सो मेनी इंडस्ट्रीज आर डेव्हलप्ड, and it took about 200 to 400 years. So the today's human being is totally developed, but it took about 7 crore years to develop. Okay, learn this point very carefully.